बुलेटिनची सुरुवात राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होतीये। त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी एका बाजूला सुरू आहे आणि दुसरीकडे आज सुप्रीम कोर्टात निवडणुकांवर टांगती तलवार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींकरता सरसकट 27% आरक्षण लागू करण्यात आले आणि त्यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलेलं आहे। परिणामी खुल्या प्रवर्गाच्या 38,000 जागा कमी झाल्या असा दावा सुप्रीम कोर्टात केला गेलाय। एक याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यात हा दावा झालाय आणि त्यामुळे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉयमुला बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे आजची दिवसभरातली मोठी बातमी ती म्हणजे या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे। म्हणजे त्या होतील की नाही हे सगळं कळू शकणार आहे। तेलंगणात सुद्धा 50%ची मर्यादा ओलांडली गेल्याचं समोर आल्यावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते। तेलंगणा राज्य निवडणूक आयोगाने तिथल्या निवडणुकांना स्थगिती सुद्धा दिली होती। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या निवडणुकांविषयी आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे असणार आहे। सुप्रीम कोर्टात काय होतं त्यावर आपलं लक्ष असणार आहे। तर विषय हाच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर तर झाल्या, रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि नगर परिषदा आणि नगर पंचायती याच्या निवडणुका कधी होणार, मतदान आणि मतमोजणी कधी होणार हे सगळं समोर आलेलं असलं तरी सुद्धा आजची सुप्रीम कोर्टातली सुनावणी महत्त्वाची आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रशांत, विषय महत्त्वाचा आहे, सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होतील की नाही हे ठरणार आहे। काय सांगाल? बरोबर आहे सुवर्ण, आज साधारणतः 10:30 वाजता सर्वात प्रथम भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या समोर या संदर्भात मेन्शनिंग करण्यात येणार आहे। एक तर महत्त्वाचं, ज्या पद्धतीने यापूर्वी ही जी सुनावणी होती न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे होती, पण आता ते भारताचे सरन्यायाधीश झाले त्यामुळे त्यांना त्यावरती मेन्शनिंग करावं लागेल। साधारणतः 10:30 वाजता ही मेन्शनिंग होईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। त्यानंतर आपली जी याचिका आहे ती 7 नंबरची याचिका आहे, ती याचिका 1 नंबरच्या कोर्टात म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याच पुढेही लागलेली आहे। आणि या संदर्भात ज्या पद्धतीनं दावे केले जात आहे की भारताचे महाधिवक्ता त्यांनी तुषार मेहता यांच्या सूचनेनुसारच महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणची सोडत करण्यात आली त्याच्या आधारावरती या संदर्भात आम्ही तो कायदेशीर सल्ला जो घेण्यात आला होता, तो कायदेशीर सल्ला भारताचे महाधिवक्ते तुषार मेहता यांच्याकडून घेण्यात आला असा दावा एका वर्तमानपत्रामध्ये करण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे यासोबतच हेही दावा करण्यात येतोय की राज्य सरकारच्या सूचनेनुसार आरक्षणाची म्हणजे राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार याच्या दोघांच्या चर्चेतून ही सोडत करण्यात आलेली आहे। पण ज्या पद्धतीने सोडत झालेली आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे नगरपंचायत असो किंवा नगरपंचायती असो यामध्ये 50%ची आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडण्यात आलेली आहे। त्यामुळे या जिल्ह्यांच्या निवडणुकांवर संदर्भात निश्चितपणे सुप्रीम कोर्ट काही दिशानिर्देश आज देऊ शकतं। एक तर ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की घटनापीठाने जे घालून दिलेलं निर्णय आहे, घटनापीठाचा जो निर्णय आहे न्यायमूर्ती कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली जे घटनापीठाने स्पष्ट करण्यात आलं होतं की 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही। त्यामुळे ज्या ठिकाणी 50%पेक्षा आरक्षण आहे तिथल्या निवडणुकाच्या संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता, सोबतच अनेक जिल्हा परिषदमध्ये देखील ज्याची अजून त्याच्या निवडणुकीची घोषणा झालेली नाही आहे अशा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात देखील दिशानिर्देश आजच्या सुनावणीच्या दरम्यान मिळू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। सुवर्णा, नक्की। त्यामुळे प्रशांत, आपला दिवस सुद्धा वेगवान घडामोडींचा असणार आहे। आपल्याकडे या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी संदर्भात अधिक माहिती घेण्याकरता आम्ही पुन्हा येत राहू आपल्याकडे। तर आरक्षणावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। 38,000 ओपन कॅटेगरीतली जे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारीच मिळू शकलेली नाहीये, कारण ते सगळे जे 38,000 लोक आहेत त्या सगळ्याच जागा या आरक्षणामध्ये गेलेल्या आहेत अशी याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे बघूया आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय होतं। ह्या अगोदर 2021 मध्ये ज्या पद्धतीनं 289 सदस्यांची पदं गेली होती त्याच पद्धतीनं यावेळेला सुद्धा 4200 सदस्यांची पदं जाण्याची शक्यता तयार झालेली आहे।
ज्यामध्ये नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत, तर जिथे जिथे साधारणतः 54 नगरपालिका आहेत, या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे, तिथला कार्यक्रम जो आहे तो पुन्हा ओबीसी आरक्षण किंवा इतर जे काही आरक्षण आहे जे 50% वर गेलेलं आहे त्याची पुनर्रचना करून नव्याने कार्यक्रम जाहीर करून करावा लागेल. आपण अधिक बोलूया. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत. उदय, आज महत्त्वाची सुनावणी आहे. या सुनावणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पुढचं टाइम टेबल अवलंबून आहे. त्या होतील की नाही हे अवलंबून आहे. काय सांगाल? नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही हे आज सगळं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. मात्र ओबीसीसाठी लढा देणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत. सर, ज्यावेळी तेलंगणामध्ये असा पेच प्रसंग उद्भवला होता त्यावेळी सुप्रीम कोर्टाने ज्या त्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. आज तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ओढवलेली आहे. काय वाटतंय, तुमचा अभ्यास काय सांगतो, आज नेमकं सुप्रीम कोर्ट काय करू शकते यावर? नाही, मी असं आहे की सुप्रीम कोर्ट आज काय करते वेळेवर ते आपण काही एक्सपेक्ट करू शकत नाही, त्याचा अंदाज लावू शकत नाही, कारण ते बेंच बसल्यावरच ते निर्णय देत असतात. परंतु आश्चर्याची गोष्ट संपूर्ण बहुजन समाजाकरता, ओबीसी समाजाकरता ही आहे की ज्या सर्वोच्च न्यायालयाने 2022च्या पूर्वीच्या नियमाप्रमाणे निवडणुका घेण्यात याव्या अशा प्रकारचा आदेश पारित केला होता आणि त्या आदेशाच्या अधीन राहून महाराष्ट्र सरकारने ह्या निवडणुका घोषित केल्या आणि ओबीसीला 27% आरक्षणाप्रमाणे भाग घेता येईल, प्रतिनिधित्व मिळेल अशा प्रकारे सांगितलं. तेव्हा संपूर्ण ओबीसी समाज हा फार सुखी झाला होता, आनंदी झाला होता, उत्साहात होता की आपलं 27% प्रतिनिधित्व हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम राहिलेलं आहे. परंतु जेव्हा नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका सुरू झाल्या, काही लोक पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सांगितलं की आरक्षण 50%च्या वर जाणार. नॅचरली आहे 50%च्या वर जाण्याचं काही ते वावगं नाही आहे, कारण निवडणुकीच्या नियमाप्रमाणे किंवा आरक्षणाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, नगरपरिषद असो, नगरपंचायत असो, महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो, ज्या परिसरात भौगोलिक परिसरामध्ये निवडणुका होत आहे, ज्या कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तिथे शेड्यूल कास्टची जेवढी लोकसंख्या असेल तेवढं आरक्षण त्यांना द्यायचं आहे, शेड्यूल ट्राईबची जेवढी लोकसंख्या असेल तेवढं आरक्षण त्यांना द्यायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी SC आणि ST दोघांचंही मिळून आरक्षण हे 23%च्या वर जाईल, जसं जसं ते वर जाईल तसं तसं जर 50%ची सिलिंग लावली तर ओबीसीचं आरक्षण कमी होणार आहे, काही ठिकाणी ते 0 होणार आहे. सर, तुमचं हे म्हणणं खरं असलं तरी मला सांगा की यामुळे आता अनेक राजकीय जे ओबीसी नेते आहेत त्यांचं मोठं नुकसान होणार आहे, याच्यावर काही तोडगा काढावा लागेल. सर, जर समजा सुप्रीम कोर्टानं स्टे दिला तर हा स्टे पुढे येऊ नये किंवा ओबीसीना त्यांचं राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आता काय मदत सरकार हस्तक्षेप करू शकतं? हस्तक्षेप सरकारच करू शकते आणि केंद्र सरकारच हा प्रश्न कायमस्वरूपी निकालामध्ये काढू शकते. या सर्व याच्यावर मी मागील 4-5 वर्षापासून सातत्याने बोलतो की एकच तोडगा आहे जो केंद्र सरकार काढू शकते की संविधानाच्या कलम 243D6 आणि संविधानाच्या कलम 243T6 या दोन्ही याच्यामध्ये संशोधन करून, अमेंडमेंट करून ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण देण्यात येईल अशा प्रकारची तरतूद जर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून सरकारने केलं तर मग मात्र याला कोणीही चॅलेंज करू शकणार नाही. सर, गेल्या वेळच्या सुनावणीमध्ये जे आहे ते सरकारकडून वेळ वाढवून मागितला होता. तुम्हाला वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये सरकार योग्यपणे ओबीसींची बाजू न्यायालयात मांडत आहे, तुम्ही समाधानी आहात? नाही, मांडायला पाहिजे हे अपेक्षित आहे. जर सरकारला योग्य बाजू मांडायची असती तर आज एवढे दिवस झाले एक विशेष सत्र बोलवून लोकसभा आणि राज्यसभेचं तिथे जर हे बिल पारित केलं, ज्याप्रमाणे EWSला 10% आरक्षण दिलं, तेव्हा एका दिवसामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून तशा प्रकारचा अध्यादेश सरकारने राष्ट्रपतीच्या सहीने काढला होता. तीच पद्धत ओबीसीच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाबाबत जर केंद्र सरकारने अवलंबिली तर हा प्रश्न आता सुद्धा 2 दिवसामध्ये निकालात निघू शकतो. जर आजचा निकाल ओबीसींच्या विरोधात राहिला तर इथून पुढे तुमची काय भूमिका असेल, राष्ट्रीय ओबीसी महासंघ काय भूमिका आहे? आम्ही केंद्र सरकारकडे वारंवार आता पूर्वी सुद्धा मागणी केलेली आहे, आता याच्या पुढे सुद्धा केलो की आता सर्व मार्ग संपलेले आहे, संविधानामध्ये बदल करून
केंद्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला 27% प्रतिनिधित्व द्यावं, याकरता आमचा लढा यापुढे सुद्धा सातत्याने सुरू राहणार. नक्कीच आज सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय असेल. मात्र इथून पुढे जर अशा पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणावर जर ठेच येऊ द्यायची नसेल तर या सगळ्या बाबतीत जे आहे ते लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे आहे ते सरकारनं बदल करावे आणि यासाठी हा लढा कायम ठेवण्याची भूमिका जी आहे ती बबनराव तायवाड यांनी घेतलेली आहे. अगदी अगदी धन्यवाद. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत उदय, आणि तायवाडे यांच्याशी सुद्धा संवाद साधलात.